ह्याच्यातून मला म्हणजे ते उत्पन्न चांगलं हे व्हायला लागलं, दिसायला दिसायला लागलं. हा किंवा ह्याच्यात कमाई आहे कमी आहे. हा आणि म्हणून मला आवड, खर्च नाही म्हणून मला जरा आवड आहे. कमी आहे. हो. शेळी पालन म्हणजे 24 कॅरेटचा एक उद्योग आहे. हो की अगदी तुम्हाला अर्ध्या रात्रीला जर गरज पडली, हो, कधी विक्रीला नेलं तर कधी पैसे मिळतात. असं व्यवसाय असायचं दैनंदिनी कशी, रोज कसं सांभाळता ह्यांना, काय कसं नियोजन असतं? ह्यांना मी एक 15 गुंठे आपल्या बशी सुबाबळ आहे. 15 गुंठ्यामध्ये 15 गुंठ्यामध्ये सुबाबळ आहे. सुबाबीचा पाला काही वर नाही, आपली कडबा कुठे कुठे करून नाही ती कडबा का टाकतो, सोयाबीनचं बुसकट, तुरीचं बुसकट. वडिलांकडून ऐकलं की इथं एकही शेळी गाय म्हैस कोणी आजारी पडत नाही, त्यांचा डॉक्टर कधी फिरकलेला नाही. नमस्कार, मी रामदास तपसे आणि आपण पाहत आहात न्यूज ऑन महाराष्ट्र. आज मी ढाकेफळ या गावच्या शिवारामध्ये आलेलो आहे आणि हा शिवार बरड या नावाने ओळखला जातो. या ठिकाणी माझ्या सोबत उत्तरेश्वर थोरात हा युवक आहे. या युवकाने कधी काळी स्वतःची गाडी आणि ड्रायव्हर की हा व्यवसाय केलेला आहे. अनेक 4-5 वर्षे त्यांनी हा व्यवसाय केला, मात्र नंतर वाहन उद्योगामध्ये थोडी मंदी आली आणि स्पर्धा जास्त झाल्यामुळं त्यामध्ये कमाई कमी झाली. पैसे त्यातून जे मिळणार आहेत ते म्हणजे पुरेसे राहिले नाहीत, म्हणून त्यांनी तो व्यवसाय बदलायचं ठरवलं. आणि मग काय करावं हा प्रश्न त्यांच्या समोर होता. म्हणून त्यांनी मग थोडासा विचार करून की आपल्याकडे जी शेती आहे या शेतीलाच काहीतरी जोडधंदा उभा करावा, काहीतरी शेतीपूरक व्यवसाय करावा, असं त्याने थोडस नियोजन केलं. आणि काही ठिकाणी थोडस शेळी पालनाविषयी त्यांनी माहिती घेतली आणि शेळी पालन करण्याचा निर्णय घेतला. तर शेळी पालन करायचं तर मग त्यामध्ये भांडवल नव्हतं, विकत आणायला त्यामध्ये लागणारे जे भांडवल पाहिजे ते भांडवल नव्हतं. म्हणून कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय करायचं त्यांनी ठरवलं. आणि त्यांनी मला सांगितलं की सुरुवातीला अगदी फक्त एक 7,000ची मी शेळी विकत घेतली आणि एक असंच एक जणाने आम्हाला एक शेळीचं पिल्लू असंच दिलं होतं, किंवा तुम्ही करताय तर आमचं एक पिल्लू घेऊन जा. मग अशा पद्धतीने त्यांनी शेळी व्यवसाय करायचं ठरवलं आणि 7,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर त्यांनी सुरू केलेला हा व्यवसाय आज त्यांना चांगली साथ देत आहे. अजून या व्यवसायाला किमान मला वाटतं 2-3 वर्ष झालेले आहेत. या 3 वर्षामध्ये त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणी मला जेवढे काही उत्पन्न मिळाले आहे या शेळींपासून, त्यामधले फक्त बकरे मी विकलेले आहेत. जे काही पाटी या ठिकाणी झाल्या, जे मादी पिल्लं जन्मलेले आहेत ते मी याच ठिकाणी वाढवलेले आहेत. आणि एका शेळीपासून चालू झालेला हा कारभार आज इथं 22 शेळ्यापर्यंत घेऊन थोपलेला आहे. आज या ठिकाणी लहान मोठे 22 शेळ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांनी आतापर्यंत फक्त बकरी विकलेले आहेत आणि त्यामधून त्यांना 1.25 लाख 1.5 लाख रुपयाचं उत्पन्न आजपर्यंत मिळालेलं आहे. आणि आज रोजी जर या ठिकाणी या शेळ्यांकडे पाहिलं तर आजचं देखील हे जे भांडवल आहे हे 2.5-3 लाखापर्यंत त्यांचं या ठिकाणी भांडवल दिसत आहे. म्हणजे आपण जे आहे आज शेतीमध्ये जे शेतकरी काही ओरड करतात की शेती परवडत नाही, शेती परवडत नाही, मात्र अशा युवकांकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं म्हणावं असं वाटतं की कोण म्हणतो शेती परवडत नाही. शेती परवडते, परंतु त्या शेतीला अशा प्रकारचा काहीतरी जोडधंदा केला तर नक्कीच शेती परवडते, हे या युवकांना या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. त्यांना शेती फक्त 1.5 एकर आहे आणि ती सुद्धा माळावरची शेती आहे, कोरडवाहू शेती आहे, जिथे की पाणी सुद्धा नसतं. पावसाळ्याच्या जीवावरती काय पिकं घेतली जातात आणि उन्हाळ्यामध्ये इथं कुठलाही प्रकार होत नाही. तर अगदी त्यांना पिण्यासाठी सुद्धा, या शेळ्यांना पिण्यासाठी पाणी सुद्धा ते शेजाऱ्यांकडून त्यांच्याकडून कसा तरी भागवतात. मात्र असा ऍडजस्टमेंट मध्ये चालू केलेला हा शेळी पालनाचा व्यवसाय त्यांनी या ठिकाणी आपण बघू शकतो की शेड कसं केलंय. एक ठिकाणी या थोड्याशा जागेमध्ये जाळी मारून घेतली, अँगल उभा केलेले आहेत आणि वरती सुद्धा पत्रे न मारता बांबू लावलेले आहेत आणि त्या बांबूवर तुराट्या वगैरे टाकून सावली निवारा या ठिकाणी केलेला आहे. आणि अत्यंत थंड अशी सावली या ठिकाणी तयार झाली. त्या सावलीमध्ये आपण बघतोय की शेळ्या अत्यंत आरामामध्ये बसलेल्या आहेत. या शेळ्याबरोबरच त्यांनी आणखी शेतीमध्ये 2 म्हशी ठेवलेल्या आहेत. म्हशीचं एक पिल्लू आपल्याला दिसत आहे. मग या 2 म्हशींपासून मिळणारं उत्पन्न सुद्धा, या दुधाचं उत्पन्न चांगलं आहे त्यांचं. रोज 500-600 रुपयाचं दूध ते डेअरीवरती घालत असतात. बाजूलाच आपण बघतोय की या ठिकाणी एक गावरान गाय त्यांच्याकडे आहे. या गावरान गायीपासून त्यांना सुंदर असा एक बछडा झालाय. त्या गायीला एक गोरा झालेला आहे आणि तो गोरा सुद्धा खूप सुंदर आहे. मग त्या गोऱ्याचा ते बैल सुद्धा होणार आहे.
त्यांनी सांगितलं बोलण्यातून की वडिलांना बैलांचा खूप छंद आहे. अगदी 1-1.5 एकर 2-3 एकर एवढीशी कमी जमीन असताना सुद्धा मला, माझ्या भावाला, तरी सुद्धा वडील आमचे बैल सांभाळण्याचा त्यांना खूप छंद आहे आणि हा गोरा झाल्यामुळे ते खूप आनंदी झालेले आहेत. म्हणजे एकंदरीत जर या सर्व परिस्थितीचा विचार केला तर त्यांना मी विचारलं की या शेळ्यांना खाद्य काय करताय, कसं खाद्य पुरवताय. त्यांनी सांगितलं की 1 रुपयाची पेंड आम्ही विकत घेतलेली नाही, खाद्यावर त्यांचा खर्च आमचा काही नाही, तर शेतामध्ये आम्ही काही क्षेत्रावर सुबाबळ लावलेले आहे आणि या सुबाबळीचा पाला, शेतातली वैरण असेल, कडब्याकुट्टी करून आम्ही त्यांना खाऊ घालतो. काही थोड्याशा शेतावर कधी कधी त्यांना शिवार फेरी करून आणतो आम्ही आणि बऱ्याचदा या ठिकाणी थांबून असतात. पलीकडे खाद्य गव्हाणीमध्ये आहे त्यांना. म्हणजे अशा प्रकारे चाललेला हा व्यवसाय, इथं कुठलाही खर्च नाही, 0 मेंटेनन्स मध्ये हा व्यवसाय त्यांनी चालू केलेला आहे. आणि इथं बघितलं आम्ही, कुठलीही शेळी आजारी नाही, कुठल्याही शेळीला काही दुखून आलेलं नाही. अत्यंत चमकदार अशा शेळ्या आहेत. उस्मानाबादी शेळी आहे, चमकदार आहे आणि एकदम हेल्दी शेळ्या आहेत. म्हणजे यावरून या ठिकाणचं फ्रेश वातावरण बघून असं वाटतं की इथे डॉक्टर कधी आलेला नाही, डॉक्टरला इथे एंट्रीच नाही. एवढ्या खूप सुंदर शेळ्या त्यांनी सांभाळलेल्या आहेत आणि या शेळ्यांमधून त्यांना मिळणारं वार्षिक उत्पन्न जे आहे, अगदी एवढ्याशा शेळ्या आहेत तरी सुद्धा त्यांना मिळणारं वार्षिक उत्पन्न हे 1 लाख ते 1.5 लाखाच्या दरम्यान मध्ये आहे. आणि मी त्यांना विचारलं की आता ह्या शेळ्या विकता कधी तुम्ही. त्यांनी सांगितलं की शेळ्या आम्ही विकणार नाही, फक्त बकरी विकतो आम्ही आणि त्या बकऱ्याच्या पैशातनं घराचा प्रपंच चालतो, आमचा दुधाच्या पैशातून चालतो प्रपंच. आणि ह्या शेळ्या मला वाढवत एवढ्या वाढवायच्या आहेत की वार्षिक उत्पन्न मला या शेळ्यामधून 10 लाखाचं मिळालं पाहिजे. अशा पद्धतीने याच शेळ्यापासून, एका शेळीपासून चाललेला हा कारभार, एका शेळीपासून चाललेला हा उद्योग आज त्यांनी 20-22 शेळ्यांपर्यंत आणून सोडलेला आहे आणि एका 7,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर उभा केलेला हा या उद्योगानं त्यांना मोठी साथ दिलेली आहे. म्हणून आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. जे म्हणतात की शेती परवडत नाही, तर शेती कशी परवडते, शेतीला कसा जोडधंदा केला पाहिजे आणि कसं यशस्वी झालं पाहिजे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. आपला नाव, गाव, पत्ता आणि मोबाईल नंबर, जे काही आमचे शेळीप्रेमी आहेत, शेतकरी आहेत, ज्यांना काही शेतीला जोडधंदा करायचा आहे, ते नवीन अशी माहिती घेत असतात, त्यांच्यासाठी तुम्ही हा एक आदर्श कमी पैशात अगदी 0 भांडवलमध्ये कसा सुरू केलाय, कसं वाटलं तुम्हाला व्यवसायात उतरावं, याविषयी माहिती सांगा. सुरुवातीला तुमचं नाव, गाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव उतरेश्वर वचिष्ठ थोरात, राहणार ढाकेफळ, तालुका केज, जिल्हा बीड. माझा मोबाईल नंबर आहे 8412 87 32 11. हा शेळ्याचा व्यवसाय, मी एक शेळी, एक छोटी पाटच विकत होती 7,000ला आणि एक जी पाट जे आहे ते आमचे शेजारचे दिनेश चटक मामा, त्यांनी एक आपल्याला दिलत तसं, ते सांभाळलं मी. ते सांभाळल्यापासून लहानाचे मोठे केले, त्याच्यापासून आजपर्यंत मला की आता लहान मोठे 22 आहेत आणि जे उत्पन्न जे आहे ते आजपर्यंत मला 1.25 लाखापर्यंत फक्त मी बकरे विकले, फक्त बकरी विकली. पाटे जे आहेत ते सगळं पूर्ण वाढीत गेलेलं आहे पूर्ण. बाकी पण एकही मोठी शेळी पण विकत घेतलेली नाही, आणलेली नाही, अगर काही नाही. आम्ही तुम्हाला एक चांगला चालक, चक्रधर गाडी चालवणारे, तुमची एक जीप होती, तुम्ही अगदी शानदार तुमचा व्यवसाय चालला होता. रोज या गावातून त्या गावाला जात होता, रोज नवीन शहरं पाहत होतात तुम्ही. आणि मग तो सर्व उद्योग सोडून तुम्ही शेतीकडे कसं वळला, तुम्हाला कसं वाटलं हा व्यवसाय करावा? गाडी धंद्यामध्ये मला 4 वर्ष ड्रायव्हिंग केली, स्वतःचीच गाडी होती. पण त्या धंद्यामध्ये सध्या आता एवढं म्हणजे कमी राहिलेलं नाही, कॉम्पिटिशन वाढलं, कॉम्पिटिशन खूप झालं. त्याच्यामुळे मी म्हणलं आता नेमकं आपण काय करावं. असंच मी म्हणलं की आपण काय करू, आमचे जे दोस्त होते ज्यांनी पुढे दिलत, दिनेश चटक मामा, ते म्हणले मग काहीतरी थोडं काही करापेक्षा शेळ्या वेळा वाढवा करा. मी म्हणलं ठीक आहे, काय अडचण नाही. मग त्याच्यापासून मी हळूहळू आपलं शेळ्या वाढीत हे केलं. ह्याच्यातून मला म्हणजे उत्पन्न चांगलं हे व्हायला लागलं, ह्याच्यात कमाई आहे, म्हणून मला आवड, खर्च नाही, मला आवड कमी आहे. शेळी पालन म्हणजे 24 कॅरेटचा एक उद्योग आहे. अगदी तुम्हाला अर्ध्या रात्रीला तर गरज पडली, कधी विक्रीला नेलं तर कधी पैसे मिळतात. असा व्यवसाय की पैसे कधी बी तुमच्या आयुष्याला लागले गरज तर. आणि हा व्यवसाय फेल जात नाही म्हणून तुम्ही हा निवडला. मग कसा प्रवास झाला पुढे, ह्याचं दैनंदिनी कशी, रोज कसं सांभाळता ह्यांना, काय कसं नियोजन असतं ह्यांना? मी एक 15 गुंठे आपल्यापाशी सुबाबळ आहे, 15 गुंठ्यामध्ये 15 गुंठ्यामध्ये सुबाबळ आहे. सुबाबीचा पाला काही वैर नाही, आपली कडबाकुटी कुठे करून नाही, ती कडबाका टाकतो, सोयाबीनचं बुसकट, तुरीचं बुसकट, ते तर आपलं कुठे हे करून टाकतो आपलं दावणीमध्ये. आता तुमच्या वडिलांकडे जेव्हा चर्चा केली, वडिलांकडून ऐकलं की इथं एकही शेळी, गाय, म्हैस कोणी आजारी पडत नाही,
नाही. अत्यंत डॉक्टर कधी फिरकलेला नाही. नाही. मग बाकी काही शेळी पालनाच्या तिथं तर आम्ही बघितलं की खूप काही शेळ्यांना आजार होतात, डॉक्टर बोलवावं लागतात वगैरे, खाद्यावर खर्च होतो. मात्र ते कसं नियोजन केलंय तुम्ही नेमकं आता? मग त्यांच्या खाद्यावर म्हणजे काहीच आज सध्या खुराक काहीच नाही. फक्त खुराक पावसाच्या टायमाला ठेवतो, जडलं बिडलं लागलं तरच खुराक ठेवतो. आता असं उन्हाळ्यामध्ये काहीच नाही, खुराक नाही, काही नाही. ह्यांना इथे टाइम भेटला तर आपलं सकाळ सकाळ 1 घंटा आपलं फिरून आणतो तिथून. नाही तर मग आपलं पूर्ण बंदिस्तीच सुभाबा होती, पाला बिला टाकणी, बुसकाटी टाकणी, कडबा याला असं स्पेशली कोणी माणूस लागत नाही तुम्हाला? नाही. घरचं कोणी बघू शकतं, खाद्य वगैरे टाकू शकतो. आता ह्या एक शेळीवरून चाललेला हा तुमचा कारभार आज 20-22 शेळ्यांपर्यंत येऊन थांबलाय. असं कुठपर्यंत पुढे जायचं आणखी तुम्हाला? किती करायचा आहे हा व्यवसाय? माझं टार्गेट आहे की 1 वर्षाला 10 लाख रुपये त्या शेळीपासून उत्पन्न मिळावं. प्रतिवर्षी 10 लाख रुपये मिळावे, एवढा मोठा बिझनेस तुम्हाला या ठिकाणी चालवायचा आहे. आणि त्याच्यावरला जो उत्पन्नाचा टक्का आहे, उत्पन्नाचा टक्का तुम्हाला याच्यामधूनच वाढवायचा आहे. आणि हे 1.5 एकर शेती, यावरनं काही घरातला खर्च भागत नव्हता, म्हणून तुम्ही त्या शेतीला हा जोडधंदा आणि तुम्ही या जोडधंद्यामध्ये समाधानी आहात. हा व्यवसाय तुम्हाला वाढवायचा म्हणजे परवडतोय हा व्यवसाय. मग यालाच तुम्ही बाजूला एक म्हशीचं पिल्लू दिसतंय. म्हशी 2 म्हशी आहेत म्हणून समजलं? मोठ्या 2 म्हशी आहेत, लहान 3 म्हशी आहेत. मग या म्हशीच्या दुधाचं कसं व्यवस्थापन करता? काय किती पैसे मिळतात त्यातनं? काय होतं? त्या दोन्ही म्हशी सध्या आता 12 लिटर दूध चालू आहे. आमच्या गावात डिग्री आहे, तिथून डिग्रीवर दूध घालतो. सरासरी भाव समजा 60 पर्यंत जवळपास पडतोय, कधी कमी जास्त फॅट लागण्यावर समजा होते. त्याच्यातून आपला घर परपंच भागवतो दुधावर येते. 400-500-700 रुपये मिळत असतील तुम्हाला मग रोज? आणि त्यातनं आपल्या घरातला खर्च भागतोय, कमी जास्त काही खरेदी, काही लेकरांचा खर्च आहे, घरातला खर्च हे त्या दुधात. आणि गाय एक आहे तुमच्याकडे, त्या गायीपासून काही मिळणारे गोरे असतील, याच्यातून बैल वगैरे तयार होतील तुम्हाला. इथं काही कोंबड्यांचा आवाज ऐकला, कोंबडे पण आहेत आपल्याकडे? कोंबडे आहेत. किती कोंबडे पाळले मग आपण? कोंबड्या थोड्या सध्या 10-15 कोंबड्या गावरानच आहेत का आपण? 10-15 उन्हामुळे कमी केल्या. उन्हामुळे कमी, कारण की ते उन्हामुळे ते जरा म्हणजे हे होतात ना, लाकड समजा मोरबेर ती होती, त्याच्यामुळे कमी केल्या. कारण आता कोंबड्या सुरतला 50-60 कोंबड्या 50-60 कोंबड्यापर्यंत जातात, ज्यातून की अंड्याचं काय व्यवसाय होतो, घरी पण खायला होतात आणि काही थोडंफार विक्रीला पण मिळतात. आणि ह्या कोंबड्या विक्रीमधून सुद्धा काही पैसे उभे राहतात. म्हणजे आता कोंबड्या असतील, गाईचं म्हशीचं दूध असेल, ह्या शेळ्या असतील, या सर्व तुमच्या ह्या धंद्यामधून, या शेतीला असणाऱ्या जोडधंद्यातून वार्षिक उत्पन्न तुम्हाला काय कितीपर्यंत सध्या उपलब्ध झालेले आहे? बघा, वार्षिक उत्पन्न तरी आता 2 लाखापर्यंत समजा वार्षिक उत्पन्न, जे की तुम्हाला भविष्यात 10 लाखाच्या पुढे नेऊन घालायचं, अशा पद्धतीने तुमचं नियोजन चालू आहे. म्हणजे शेतीला जोडधंदा असल्याशिवाय शेती परवडत नाही, हा आपला विषय होता. आणि आपण म्हणतोय की कोण म्हणतोय शेती परवडत नाही? शेती परवडते, मात्र या पद्धतीचा त्याला जोडधंदा केला, शेतीपूरक व्यवसाय केला तर शेती परवडते. हा 1.5 एकरवाला युवक सुद्धा या ठिकाणी आपण बघितलंय की 2 लाखापेक्षा जास्त उत्पन्न या बाजूच्या याच्यातून व्यवसायातून मिळवत आहे. त्यामुळे तो म्हणतोय की आपल्याला शेती परवडते, मात्र शेतीला अशा पद्धतीचा जोडधंदा करणं गरजेचं आहे, शेतीला अशा व्यवसायाची जोड देणं गरजेचं आहे. म्हणून महाराष्ट्रातील जे काही शेतकरी आहेत, ज्यांना की शेतीपूरक व्यवसाय करायचे आहेत, त्यांच्यासाठी हा युवक एक आदर्श ठरणार आहे. न्यूज 1 महाराष्ट्र.